ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलांचे दर वाढलेले आहेत. फुलांचे दर 100 पार झाल्याचे चित्र आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पावसानं चांगलाच फटका दिलेला आहे. त्याचा आता शेत पिकांना देखील फटका बसताना दिसतोय. फुल शेती अडचणीत आलेली आहे. नवरात्र उत्सवाचा काळ आहे. दिवाळी तोंडावर आलेली आहे. अशातच झेंडूला चांगलाच भाव चढतोय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया दादर फुल मार्केटला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे. भाग्यश्री, सणासुदीचा काळ म्हटला की आपसुकच झेंडूची मागणी जोर धरत असते, पण मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेलं नुकसान या सगळ्यामुळे मात्र ऐन दसरा दिवाळीत झेंडूला चांगलाच भाव चढतोय. नक्कीच लागवी. खरं तर आपण मागच्याच आठवड्यात एक बातमी केली होती लोकशाहीवर, आणि ही बातमी अशी होती की फुलाला कवडी मोल भाव जो आहे तो मिळतोय. याचं कारण त्यावेळेला फुलं भिजलेली होती आणि बरीच फुलं जी आहेत ती शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्त्यात येतानाच फेकून दिली होती, कारण भिजलेली फुलं विक्रेते घेत नाहीत. त्याचं कारण देखील आहे की ती फार दिवस टिकत नाहीत. आज जर बघितलं तर पावसाने थोडी सगळीकडेच विश्रांती घेतलेली पाहायला मिळते राज्यामध्ये, आणि याच पार्श्वभूमीवर उद्या दसरा आहे. झेंडूला तर नेहमीच दसऱ्यामध्ये भाव झेंडू खातो आणि मागणी देखील तितकीच असते. त्यामुळे मागच्या आठवड्यात फुलांची जी फुलं जी आहेत, ओली फुलं ती फेकून दिली होती. या आठवड्यात ती फुलं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात बाजारात आलेली आहेत. खरं तर आत्ता आपण बघतोय तर जवळपास 1000 रुपये कॅरेट, आणि या कॅरेटमध्ये जवळपास 10 किलो फुलं असतात. त्या 1000 रुपये 10 किलो अशा पद्धतीची फुलं आहेत. याचाच अर्थ 100 रुपयाच्या वरच झेंडू निदान होलसेल भावाने विक्री करताना पाहायला मिळतोय. मात्र जर बाहेर मार्केटमध्ये गेलो तर हाच झेंडू 200 रुपये किलोने देखील विक्री होताना पाहायला मिळतोय, आणि शेवंती देखील भाव खाऊन गेलेली पाहायला मिळते. गुलाबांनी देखील आज भाव खाल्लेला आहे. खरं तर आपल्या इथे आपल्या बरोबर काही मार्केटचे सदस्य आहेत लागवी. आपण त्यांना विचारूया की नेमकी फुलांचे भाव काय आहेत आजचे. सर, आजच्या नेमके फुलांचे भाव काय आहेत? कशा पद्धतीने फुलांनी आज झेंडूने भाव खाल्लाय विशेषतः? मी अविनाश पवार, मीनाताई ठाकरे फुल मार्केटचा अध्यक्ष बोलतोय. आज बाजार थोडे वाढलेले आहेत. 80 रुपये 100 रुपये बाजार आहेत. शेवंती 150 रुपये आहे. गुलाब, तुकडा गुलाब 150-200 रुपये आहेत. आणि हाच बाजार 4 दिवसापूर्वी पूर्णपणे ढासळला होता, आणि आता शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे, आणि यदा कदाचित असेच बाजार पुढे पण राहतील. सर, साधारण हे भाव आता किती तारखेपर्यंत चढेच राहतील, की दिवाळी पूर्ण या चढ्या भावांमध्येच निघून जाईल? नेमकं कसं असणार आहे पुढचं गणित? नाही, आज उद्या दसरा आहे, त्यामुळे हे बाजार असेच राहणार. दसरा झाल्यानंतर 2 दिवसांनंतर पुन्हा बाजार थोडे खाली येतील. माझा अंदाज आहे की 40-50 रुपये बाजार राहायला हवेत. पण आपण जर बघितलं तर मागच्या आठवड्यात प्रचंड फुलं जी होती ती भिजलेली फुलं आलेली होती. आता या आठवड्यात कशी? कारण ही जी मी फुलं हातात घेतलंय ते चांगलं फुल दिसतंय मला. नेमकं कशा पद्धतीने आता फुलं आहेत? नाही, या 2 दिवसामध्ये पाऊस कमी झाला. काही ठिकाणी पाऊस पडत होता, काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे तिथली फुलं सुकी आली, त्यामुळे फुलं फ्रेश आणि चांगली आली. किती माल आहे साधारण? पुरेसा माल आहे आज? नाही, भरपूर माल आहे, पुरेसा माल आहे. बाजारामध्ये मुंबईला पुरेल एवढा माल आलेला आहे. कुठून माल येतो आपल्याकडनं? विदर्भ, मराठवाडा या व्यतिरिक्त कुठून माल येतो? सांगली, सातारा, कोल्हापूर, बँगलोर, विदर्भ, नाशिक, जुन्नर या सगळीकडून माल येतो. नक्कीच सर, लाघवी, आपण बघतोय की आज फुलांनी भाव खाल्लेला पाहायला मिळतोय. कोमजलेली फुलं पुन्हा एकदा भावाच्या स्वरूपात फुललेली पाहायला मिळतात. त्यामुळे हा भाव जो आहे तो दसऱ्याच्या निमित्ताने उद्या असाच राहील अशी शक्यता देखील व्यापारी व्यक्त करताना सध्या पाहायला मिळतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.